मनामध्ये भरली। मला माझ्या लेकीचं सुख पाहिजे। तुमच्या लेकीचं सुख मायावर अवलंबून आहे बापू। बापू देवा ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न केलंय आम्ही। मी शब्द देतो तुम्हाला, तुमच्या लेकीला आम्ही कायम सुखात ठेवू। अभ्या प्लीज। काय कायला अशा गॅरंटी देतो? म्हणजे काय बोलत आहे तुला ते? बापू कोणीच कोणाला आयुष्यात सुखात ठेवण्याची गॅरंटी देऊ नये, कारण असं काहीच होत नसतं। बापू उद्या काय होणार आहे आपल्या आयुष्यात हे माहित नाहीये, त्यामुळे आजचा दिवस काय तो जगावा बस। हे तिला असं वाटत। आपण नंतर बोलू यावर बापू, तुम्ही प्लीज आधी आराम करा पाहू। अभ्या मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं, बाहेर ये। तिला काय झालं? काय नाही बापू, मी बोलतो ना तिच्याशी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही आराम करा। हो आलो मी। झालं मिटलं सगळं? माफी मागल ती बापूंची, मनापासून नाही मागणार, पण काय फरक पडतो आता? फरक तर काय पडणार नाही म्हणा, पण तुम्ही विसरून बहिणीला जरा समजून सांगा, प्रेमानं समजून सांगा। असं वागणं बरोबर नाही म्हणा। आम्ही विआशू बरोबर बोलतो, बायकोवर हात उचलणं म्हणजे लईच झालं नाही, बळजबरीच। बापू करतातच, पण ती हे माझे बोलले ते काय खोटं नाही बोललेली। लत्तीला सज्जन पसंत नव्हता तरी बी जाऊ दे ना, काय विषय काढायचा आता? बापूंनी जो आपल्यावर आरोप केलाय की आपण पोरांवर बळजबरी करतो, मला खरंच वाटतं का हो असं? तुम्हाला इथं असं वाटत? नाही, मी माझ्या लेकरांना लाडाकोडात वाढवले। बापूनी बी लत्तीला लाडाकोडातच वाढवेले, पण तरी बी तुमच्या सुनबाईनी केलाच आरोप ना बापूवर? नाही, हेमा बापूंना बोलली हे चुकीचंच आहे। काहीच गरज नव्हती तिला लग्नाचा विषय उगाचच मध्ये काढायची। बापूंचा आणि लतीचा वय मी नाही बोलाय पाहिजे होतं तुम्हाला। घरातली मोठी माणसं बोलत असताना मी कोण आहे त्यांच्यात बोलणारी? माझं चुकलं, माझी चूक झाली, मला माफ करा। माझ्याकडनं खरंच असं नाही होणार, मी पाया पडते बापू, मला माफ करा। अगं हेमे, असं नाही, साष्टांग दंडावर घालून माफी मागतो। आशू, त्याची काही गरज नाहीये रे। असं कसं बापू? जाऊ दे, सॉरी बोलले ना बापू। ही जे सॉरी म्हणते ना, हिला आयुष्यभर लक्षात राहिलं पाहिजे। याच्या पुढे तोंड उघडायची हिम्मत नाही केली पाहिजे। दादा बरोबर आहे आशू तुझं। काय गे मे, तोंड दिलं म्हणून काय काय बी बोलायचं का? आजे हेमे, पाहत काय बसली तू? दंडवत घाल तू। माझं चुकलं बापू, सॉरी। आधी मला अभ्यानं फसवलं, मग मला त्या दौलतनं फसवलं। मला ऍड देणार होता तिला दिली, आणि मला आता तूही फसवलंय। म्हणली होती तू घरी निघून येणार म्हणून, पण नाही आली। तू माझं नाही, तुझ्या सासूचं ऐकलंय, कारण की काय तू तिच्या अंजळीनं पाणी पिती। सगळं कळतंय मला दिदे। आता ना मला काही संबंध ठेवायचा नाहीये तुझ्याशी। मी ऐक, माझं असं नको करू। हे बघ,
ऐक माझं, मी तुला तर काय सांगू ग बाई. बेली तुझी मिनी. आता माझ्याशी संबंध ठेवू नको आणि यापुढं मला फोन बी करू नको. ते मंगळसूत्र कुणाचं घातलंय ते तर सांगते का? तुला काय करायचंय? अगं लग्न नाही झालंय तुझं, असं मंगळसूत्र घालून फिरशील, लोक नावं ठेवतील ना. मला नावं ठेवतील ना, मग ठेवू दे. तुला काय आहे त्याचं? हा हा साईटवरच आहे सर. हो हा, तुम्ही कायला चिडून राहिले सर? नाही, काम झालंय ना सर. तुझी आई चोर, तुझं बाप चोर, तुझं अख्खं खानदान चोर. मी नाही चोरी केली. तसाही माझा बाप ना चांगल्या नोकरीवरती आहे, त्याला लई पगार मिळतो. तुझ्यासारखी भिकारडी नाहीये मी. ए भिकारडी नाही ना, मग ते गळ्यात मंगळसूत्र कशाला घालते त्याचं? तुझी डाळ शिजली नाही ना म्हणून तू आता लतीच्या मागे लागेल. एकुलता एक आहे ना तू, एकुलता एक आहे ना. तुझा बाप ऑलरेडी गावातनं गायब होईल माहिती ना तुला. ही वेळ तुझ्यावर येऊ द्यायची नसेल ना तर कडकडन कलटी टाकायची. चल, आणि पुन्हा जर यांच्या वाट्याला गेला तर गाठ माझ्याशी, एवढं लक्षात ठेव. चल 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 बस चल 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 निघ. कुणाचं आहे मंगळसूत्र? माझं. तुमचं लग्न झालं? नाही, मग कुणाचं मंगळसूत्र? मंगळसूत्र घातलंय मी, पण ह्याचा मालक यायचा आहे अजून. म्हणजे कोण आहे मालक? तूच सांग. हे पहा मिस नाशिक, मी तुम्हाला कधीच नाही विचारलं, कारण आम्ही तुमचा रिस्पेक्ट करतो. पण अभ्या डायरेक्ट जेलमध्ये, ते बी 7 वर्षांसाठी, विदाउट बेल. कळलं का? तुझं प्रेम होतं म्हणायची ना तू. प्रेम आणि द्वेष एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. अभ्या, तू आधी मला नादाला लावलं आणि मग नंतर त्या ढोलीशी जाऊन लग्न केलं, आणि मग आता मला म्हणतोय दूर हो म्हणून. अरे दिवसाला मला 5 ते 6 स्थळं येतात, मी सगळ्यांना रिजेक्ट करते का? तर माझं तुझ्यावर प्रेम हाय म्हणून. तुला कळत कसं नाही अभ्या? मला फक्त आणि फक्त तुझं प्रेम पाय, मला बाकी काही नको. खरं सांगते मी. हे बा अभ्या, फक्त एकदा म्हण का तुझं माझ्यावर प्रेम हाय म्हणून. मला लग्न नको, मला कमिटमेंट बी नको. तू फक्त हो म्हण. आयुष्यभर तुझ्यासाठी जोगन बनून राहीन मी. खरं सांगते अभ्या, माझा लई जीव गुंतलाय रे तुझ्यामध्ये. पण तुम्हाला असं वाटतं का अभ्याला पण पेटवणार, त्याच्या आयुष्याची राख रांगोळी करणार मी. पाय तू दिदे. हा सर. हा, मी बोलले अभ्याशी, नाही झालाय त्याचा पगार. सर तुम्ही नका ना टेन्शन घेऊ, नाही होणार त्याचं चेक बाउन्स. मी बोलून घेते एकदा त्याच्याशी परत. हा बापू बरे येतात. तुम्ही करा ना त्यांना फोन बरं. हां, मी नंतर बोलते तुमच्याशी. थँक्यू. अभ्या सरांशी बोलून मला फोन करणार होता ना, अजून का नाही केला फोन यांना? पगार जमा नाही झाला वाटतं. अभ्या हप्ता कसा भरणार मग? देवा. बाप, एकच नंबर मिळवलं बाई तू मंगळसूत्र. मिळाला, पण लय पापड बेलावं लागले ना बाई. हा, लई शिव्या घातल्या असेल त्या कामिनीनं. सोडणार आहे कधी? मी तुझ्या लव्ह स्टोरी बद्दल लई विचार केला. मग
मला असं वाटतं ना, शर्यत होईपर्यंत तू काही वाट बघायची गरज नाही. म्हणजे माझी आई बी म्हणली संसार सुरू करायच्या आधी प्रेम व्यक्त करावं लागतं. आणलं तिला